आज आपण पुण्याच्या अशा एक नारी शक्तीला भेटणार आहोत, ज्या नारी शक्तीने शून्यातून विश्व निर्माण केलं असं आपण म्हणू शकतो. शून्यातून आपला व्यवसाय सुरू केला असंही म्हणू शकतो. कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा खूप उत्कृष्ट असा लक्ष्मी स्नॅक सेंटर A1 घरगुती नाश्ता हे सेंटर त्याने सुरू केले आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या ह्या नाश्त्याबद्दल अनेकांनी खूप कौतुक केलंय. कसं ते तुम्ही पहा आणि ऐका. तोपर्यंत धन्यवाद. जय भारत. तो शून्यातून सुद्धा व्यवसाय सुरू करता येतो, तुम्ही काय सांगाल? हो, येते आणि मी केलेली आहे. 1 पण रुपये न घालता पण मी हा बिझनेस स्टार्ट केलेला. भांडवल घालूनच आपल्या बिझनेससाठी आपलं पैसे गुंतवून करायचं म्हणून काही गरज नाही आहे. याला झिरोमधून पण करता येते आपल्याला. आम्ही करून दाखवले पण. अल्पशा भांडवल तुम्ही किती कमीत कमी किती गुंतवलं होतं? अल्पशा भांडवल किंवा कमीत कमी एवढं भांडवल मी गुंतवलं? 1 रुपये पण नाही गुंतवले. आपल्या दुकानवाले, आपल्या रेस्टिंगवाले आपलं ओळखी होते आणि माझ्या घरात सगळे भांडी होती मला, म्हणून त्यातनं मी करून आले आणि इथनंच पैसे आलेल्या पैशाने मी आणलेल्या रेस्टिंगवाल्याला पैसे दिले आणि त्यातनंच मी परत आर्थिक पैसे मी दुसऱ्या वेळी पण त्यांनी केले. हे जर महत्वाचं आहे. मैं इधर रोज खाने आता हूँ, मुझको अच्छा लगता है. मेरा नाम है रागिनी. आपने यहाँ पे क्या क्या खाया अभी तक? बहुत कुछ खाया है. तो अच्छा लगा आपको? हाँ. बाद में आओगे? हाँ. हॅलो, मी लक्ष्मी स्नॅक सेंटर समोर आहे आणि मला इथे साबुदाणा खिचडी आवडते. माझं नाव सूरज मावरकर. थँक्यू. मी 2 वर्ष होत आहे मला पण इथे. मी रोज येतोय, साबुदाणा खिचडी खात असतो. पोहे आवडतात मला इथले. अजून उत्तम आहे नाश्ता, पण असं घरगुती वाटते. थँक्यू. नमस्ते, मी निशा सावंत बोलते आहे. लक्ष्मी सेंटरमध्ये खूप छान नाश्ता मिळतो. मी 5-6 वर्ष झाली इथे खायला येते आहे. इथे उडीद वडा आणि उपमा हा खूप छान टेस्टी आहे. चांगल्या पद्धतीने सर्व्हिस पण केली जाते आहे. टेस्टमध्ये पण खूप छान म्हणजे आवड आहे. खाण्यासाठी खूप पब्लिक इथे असते. मी माझ्याबरोबर इतर माझ्या फ्रेंड सर्कलला पण घेऊन येते आहे. नमस्कार. आज या ठिकाणी मी लक्ष्मी स्नॅक सेंटर या ठिकाणी आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर आज मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेलो आहे. जे आमचे सगळे वकील मंडळी आहेत. आम्ही शिवाजीनगर कोर्टामध्ये प्रॅक्टिसिंग लॉयर आहे आणि मी ॲडव्होकेट सचिन राजे पाटील. आमची एक टीम आहे इथे युनायटेड एअरलेव्हन म्हणून, जो आम्ही या शिंदे हायस्कूलमध्ये रोज या ठिकाणी सकाळी प्रॅक्टिस करत असतो. परंतु आमचे मित्र विक्रम घरपुडे या एरियामध्ये राहतात. ते म्हणले की चला आपल्या लक्ष्मी सेंटरमध्ये आपल्याला अतिशय उत्तम असा नाश्ता मिळतो. तर आज या ठिकाणी आम्हाला आलेलो आहे आणि खरंच बघायला गेलं तर आज या ठिकाणी जे पोहे असतील किंवा उपमा असेल, आप्पे असतील, या सगळ्यांची आम्ही चव घेतलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी चव या ठिकाणी या पोह्यांना आहे, कांदे पोह्यांना आहे. सांबरचीही चव आहे आणि एवढंच नाही आहे तर हा जो आपल्याला जसं एखाद्या घरामध्ये आपल्याला नाश्ता मिळतो, घरगुती नाश्ता असतो, जो आपल्या आजी आई करते, अशा पद्धतीने या ठिकाणी हा नाश्ता आम्हाला खाल्ल्यानंतर त्याचा आस्वाद आम्हाला या ठिकाणी घेता आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की या ठिकाणी स्वच्छता देखील आहे. घरगुती तेल वापरलं जात आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीचं मिश्रण या ठिकाणी केलेलं दिसतं आहे. तर भविष्यामध्ये मला हे इतकी खूप चव आवडलेली आहे. आमच्या टीमच्या प्लेयर्सला देखील या ठिकाणी चव आवडली आहे. तर भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी नक्की रोज या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी येईल. धन्यवाद.
आवडतं, खायला वगैरे आवडतं. आप्पे, चटणी, सांबर येते मी तर 3-4 वर्ष झाले. इथली कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडते, स्वच्छता का फूड? नाही, स्वच्छता तर आहे त्यांच्या इकडं, पण आप्पे, सांबर, उडीद वडा, इडली वगैरे छान असतं. चव वगैरे चांगली असते त्यांची. चव वगैरे भविष्यात तुम्ही इकडे येणार नक्की? हो, येणार ना. चांगला आहे, स्वभाव पण चांगला आहे त्यांचा आणि टेस्ट पण आहे सगळी. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर रक्षिता मंत्री. मी आज पहिल्यांदा लक्ष्मी स्नॅक सेंटरला आले होते आणि आम्हाला घरगुती काहीतरी हवं होतं, त्याच्यामुळे आम्ही साबुदाण्याची खिचडी मागवली आणि ती खूप जास्त चवीला छान होती. त्याच्यासोबत जी त्यांनी चटणी दिली नारळाची, ती सुद्धा आम्हाला खूप जास्त आवडली आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून आयटम ट्राय करायला आम्ही नक्कीच इथे येत जाऊ. धन्यवाद. माझं नाव राणी आहे. मी इथे 3 वर्ष झालं येते आहे लक्ष्मी स्नॅक सेंटरमध्ये. इथले सगळे पदार्थ खूप छान असतात. इथल्या ताई खूप व्यवस्थित मनापासून ते पदार्थ आपल्याला सर्व करतात. इथे इडली आणि हे उडीद वडा आणि पोहे, उपीट, अजून मेदूवडा वगैरे सगळं खूपच सुंदर असतं. चहा, प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित आणि स्वच्छता खूप असते आणि ताई खूप मनापासनं, ताई आणि इथले भाऊ पण खूप मनापासनं आपल्याला ते सर्व करतात. त्यामुळे मी इथे 3 ते 3.5 वर्ष झालं नेहमी येते. अगदी आठवड्यातून आमचा 3 वेळा तरी नाश्ता इथेच असतो. अगदी स्वच्छता म्हणा किंवा अगदी व्यवस्थित त्यांचं मनापासनं ते एवढं मनापासनं हे करतात, सर्व करतात की ते आपल्याला, आपण 1 प्लेट खायला आलं तर आपल्याला असं वाटतं 2 प्लेट खावे. इतकं सुंदर त्यांचं आणि टेस्ट पण खूप सुंदर असते पोह्यांची किंवा उडीद वडे. मोस्टली मी उडीद वडा जास्त इथे खाते. इडली, पोहे, सगळ्या वस्तू इथे खूपच म्हणजे छान स्नॅक्स ते सर्व पण छान करतात आणि मेन इथे स्वच्छता खूप असते. ताई आणि भाऊ इथे खूप गोड बोलतात आणि मनापासून इथे गेलं की पुन्हा यावंसं वाटतं. तुम्ही इथे पुन्हा एकदा येऊन एकदा ट्राय करा, तुम्हाला खूपच आनंद मिळेल. नमस्कार, माझं नाव गणेश शिरावले. मी इथं जवळ आपल्या शेजारच्या ICICI बँकमध्ये मी जॉब करतो आणि इथं जवळपास असलेलं हे लक्ष्मी स्नॅक सेंटर हे आमच्या बँकेच्या हाकेच्या अंतरावर आहे. आम्ही नेहमी आमचा अख्खा स्टाफ जर आम्हाला नाश्ता करायचा असला, इथं भरपूर व्हरायटीज आहे त्यांच्याकडं आणि त्या व्हरायटीज पण इतक्या व्यवस्थित घरगुती पद्धतीने बनवतात. क्वालिटी, स्वच्छता, सगळा टापटीपपणा इथं मिळतो. शिवाय असं म्हणजे असं वाटतं आपल्याला आपण आपल्या घरात नाश्ता करत आहोत, घरात आहोत अशा पद्धतीने. काय लागलं कस्टमरला, एक्स्ट्रा काय लागलं त्याचे चार्जेस लावत नाही, सहखुशीने देत असतात. माणसांशी बोलण्याचा प्रेमळपणा हा त्यांच्या स्वभावात आहे. त्यामुळं आम्ही नेहमी इथं येत असतो आणि व्यवस्थित नाश्ता वगैरे पोटभर करून आम्हाला व्यवस्थित इथं सर्व्हिस पण मिळतं आणि कमी रेटमध्ये मिळतं आणि दर्जेदार असं घरगुती पद्धतीचं इथं नाश्ता मिळत असतो. त्याबद्दल आम्ही 7 वर्षापासून इथं आम्ही कंटिन्यू नाश्ता करण्यासाठी आवर्जून येत आहोत. धन्यवाद. मी राज पुंगडवाले. मी 1 वर्ष झालं इथे खायला येतोय. मला आवडतं पदार्थ त्यांचा उडीद वडा, पोहे, परत उपीट आहे आणि इडली आहे. हो, आम्ही दुसरीकडे जात नाही, दुसरीकडे कुठे जात नाही. आम्ही फक्त इथे नाश्ता, असं नाश्ता नसेल तर आम्ही कुठे खात नाही. जास्त करून मला उडीद वडा आवडलेला आहे खूप, कारण का सांबार वगैरे खूप मस्त असतं. चटणी, सांबार वगैरे खूपच मस्त, सगळं व्यवस्थित असतं. नमस्ते, माझं नाव वृषाली आग्ने आणि माझा जन्म इथलाच आहे आणि लक्ष्मी स्नॅक सेंटर इथे मी गेले 1.5 वर्ष वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नाश्ते करत आहे. म्हणजे इथून पास झालो आहे आणि इथे थांबून नाश्ता केलाच नाही आहे, असं कधी झालंच नाही आहे. आणि इथे विविध प्रकार म्हणजे समोसे, अप्पम, मेदूवडे,
नंतर इडली, खिचडी साबुदाण्याची, पोहे, उपीट हे खरंच टेस्टी आणि घरची चव जी आपण म्हणतो की आईच्या हातची चव, मावशीच्या हातची चव, ही चवच इथे मिळते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी आलं की मला फ्रेश गरमागरम मिळतं आणि रेटही इथले रिजनेबल आहेत. इथे आवर्जून आम्ही थांबतो आणि नाश्ता करतोच. थँक्यू. भागातून निघालो होतो अर्नेश्वर पार्क या एरियामधून आणि मला वाटेमध्ये लक्ष्मी स्नॅक सेंटर हे मी पाहिलं आणि इथं आज मी पहिल्यांदाच इथं म्हणजे पटकन नाश्ता करून जाऊया म्हणून मी गाडी साईडला घेतली आणि मी सुरुवातीला एक प्लेट पोहा घेतला. तर पोहाची टेस्ट केली तर अतिशय छान आणि अतिशय सुंदर मला इथं म्हणजे एकदम फ्रेश वाटलं आणि घरगुती टाईपचे पोहे हल्ली मॅडम आपलं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी पिंटू पवार. तुमच्या बालपणाबद्दल जरा सांगा. मी हैदराबाद तेलंगणाची आहे. त्यानंतर लग्न झाल्यावर पुण्यात आले. शिक्षण कुठपर्यंत? मी 12वीपर्यंत शिकलेली आहे. आणि तुम्ही हा जो लक्ष्मी स्नॅक सेंटर व्यवसाय निवडला आहे तो कधी, केव्हा, कसा? मी 2017मध्ये स्टार्ट केली. आणि तुम्हाला इकडे वळण्यासाठी कल्पना कशी सुचली किंवा प्रेरणा कोणी दिली? मला आधीपासून काहीतरी करावीशी वाटत होते, काही ना काहीतरी करायची. घरी बसून आपलं व्यवसाय होत नाही आहे म्हणून बाहेर येऊन आपल्याला काहीतरी आपल्या पायावर उभं राहायचं, आपल्याला काही ना काहीतरी करायचं असं म्हणून माझी आधीपासून माझं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी मी हा व्यवसाय स्टार्ट केलेला. ती आपली पहिली शाखा आहे ना? हो. या अगोदर आणि आत्ता तुमची प्रगती कशी झाली किंवा तुम्हाला काय काय फरक जाणवतोय? मी हा व्यवसाय स्टार्ट केला तेव्हा फक्त माझं 30 रुपयांनी बिझनेस झाले आणि ते 30 रुपये झाले म्हणून मी खूप आनंद झाले. त्यानंतर मला 30 रुपये झाले म्हणून मला एवढा आनंद आला. मग घेतल्यानंतर हा झाले घेतलं पुढं अजून खूप काय वाढत म्हणून मला खूप आनंद वाटलं. त्यानंतर मी हा बिझनेस हळूहळू वाढत आपला बिझनेस चांगलं वाढत गेलं, चांगलं प्रमाणे वाढलेले आता. तुम्ही आपल्या क्वालिटी, क्वांटिटी आणि स्पेशालिटीबद्दल काय सांगाल? क्वालिटी आता तुम्हाला कस्टमरला विचारलं तरी पण सांगाल क्वालिटी कसं आहे ते सांगलं. माझं त्यांनी सांगितले की त्यापेक्षा ते बरोबर सांगणार, तुम्ही त्यांचं तुम्ही ऐका. तुम्हाला मित्रपरिवार पाठिंबा कसा देतो किंवा कुटुंबातले सहकार्य कसे करतात आणि त्यांची नावं पण सांगा. माझं कुटुंबातलं माझं मिस्टर आणि माझ्या मुली हे दोघे मला सहकार्य करतात. माझ्या मिस्टरचं नाव आहे पिंटू पवार. माझ्या 2 मुली आदित्य आणि आनुष हे दोघे पण चांगलं सहकार्य करतात. ग्राहक कसा महत्त्वाचा तुम्हाला वाटतोय आणि तो वाढवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले? ग्राहक तर खूप महत्त्वाचं आहे. ग्राहक असले तरच आपलं बिझनेस आहे. हा हे वाढवण्यासाठी आपल्याला क्वालिटी हे सगळं मेंटेन करायला लागतं. आपल्याकडे कोणत्या गोष्टी जास्ती मागणी? आपलं सगळ्या गोष्टी सगळं चांगलंच आहे पण त्यात जास्त उपीट जाते, आप्पे जाते, मेदू वडा जाते, डोसा जाते, हे भरपूर काही आयटम आहे त्यातनं ते गोष्टी जास्त जाते. तुमच्याकडे ग्राहक हा वारंवार येत असतो मी पाहिलेलं आहे. तर वारंवार येण्यामागे तुम्ही काय सांगाल? सारखा ग्राहक तुमच्याकडे येतोय? हो. आवडतं म्हणून? आवडते म्हणून क्वालिटी क्वांटिटी एकदम मेंटेन असते. त्यांचं तोंडाने मी ऐकते, ते सांगते. मला एकदा खाल्ले की ते परत सांगते आम्ही परत इथंच येणार आहे, तुमची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे.
आपल्या मेनूमध्ये म्हणजे आपल्या पदार्थामध्ये आपण बदल कसे कसे केले आणि कधी केले? मी फक्त दोनच आयटम घेऊन बसले होते आधी. त्यातनं उपमा, पोहे आणि इडली होती. तीन मेनू होतं माझं. त्यानंतरनं ग्राहकच मला सांगितले की आप्पे ठेवा, डोसा ठेवा, बाकीचा आयटम वाढवत जावा, तुमचं क्वालिटी चांगली आहे, रेस्पॉन्स चांगले आहे, सगळं तुम्ही हे सगळं आयटम ठेवले की अजून भरपूर काय तुमचं बिझनेस वाढत जाईल म्हणून सांगितले. त्याप्रमाणे मी वाढत गेले. ग्राहक जसं सांगितले तसं मी वाढत गेले आणि त्यातनं खूप चांगलं रिस्पॉन्स पण मिळाला. ग्राहक वाढवणे आणि तो जपणे हे तुम्ही कसं सांभाळलं? ग्राहक वाढवणे म्हणजे आपलं चांगलं क्वालिटी दिले म्हणून ते चांगलं क्वालिटी त्यांच्याशी चांगलं बोलायचं आणि आपलं घरात कसं आपण करतो तसं त्यांच्याशी पण बोलत राहायचं आणि क्वालिटी दिले चांगलं, हे सगळं मेंटेन ठेवले. मग ते प्रत्येक व्यवसायामध्ये चांगले आणि वाईट अनुभव असतात, तर तुम्ही काय सांगाल? माझ्या व्यवसायामध्ये म्हणजे बाहेरचं म्हणजे आपलं ग्राहकच आपल्याला खूप साथ दिलेली आहे की तुम्ही हे करू नका, तुमचं बिझनेस चांगलं वाढत जाईल म्हणून ते चांगलं सहकार्य केलं. घर आणि हा स्टॉल तुम्ही कसं सांभाळता? म्हणजे प्रपंच सांभाळून हे व्यवसाय बघणे हां, हे मला काय अवघड जात नाही. हे घर सांभाळणं आणि हे सांभाळणं, तर मी घर पण सांभाळू शकते आणि बाहेरचं आपलं बिझनेस पण सांभाळू शकते. मला आधीपासून आहे ती हे ताकद आहे. तुमच्या ह्या व्यवसायाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता किंवा गरज असते असं तुम्हाला वाटतं? माझा हा व्यवसायामधून आम्ही फक्त साईड बिझनेस म्हणून मी सुरुवात केली होती, पण आता हाच मेन बिझनेस माझा झालेला आहे. श्रम म्हणजे कष्ट आणि भांडवल याची सांगड तुम्ही कशी घालता? किंवा श्रम आणि भांडवल ह्याचं तुम्ही गणित कसं मांडता की श्रम किती करता, कधीपासून आणि सकाळी लवकर किती वाजता उठता, त्यानंतर बाबा अंदाज एवढं बजेट आपल्याला पाहिजे तर बजेटचं ताळमेळ कसा लावता तुम्ही? मी सकाळी लवकर उठते आणि मी फक्त 5 तास झोपते. माझा हा बिझनेस सक्सेसफुल व्हायला पाहिजे म्हणून मी त्याच्याकडे हे नाही करत. पदार्थ कोणकोणते तुम्ही बनवता इथे आता? माझ्या इथं 5 मेनू आहे. उपमा, पोहे, आप्पे, इडली, उडीद वडा, साबुदाणा खिचडी, समोसा, डोसा आहे, पायनॅपल शिरा आहे. तुम्ही व्यवसाय करण्यामागे तुमचा उद्देश आणि हेतू काय होता, की तुमच्या मनात काय होता व्यवसाय सुरू करण्यामागे? नाही, मला काहीतरी करायची बसायचं नाही असं म्हणून माझं आधीपासून होतं. मला करायचंच काही ना काहीतरी आणि मला सक्सेस व्हायची. भविष्यात तुमचे काय प्लॅन आहेत? भविष्यात माझं मोठं रेस्टॉरंट होईल म्हणून मला प्लॅन आहे आणि अजून अनेक शाखा होऊ दे म्हणून ते प्लॅन होईल. संपर्कासाठी नंबर सांगू शकाल? 9689149088 माझा हा नंबर आहे. लक्ष्मी पवार, लक्ष्मी स्नॅक सेंटर म्हणून ठेवतो. तेव्हा एकदा तरी लक्ष्मी स्नॅक सेंटरला नक्की भेट द्या. धन्यवाद. सारे जहां से अच्छा